हॅलो फ्रेंड्स, टेकटॉक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर खूप दिवसानंतरचा आजचा दौरा आहे कोकण। आपण जातोय दिवेगारला। तर प्लॅन असा आहे की दिवेगार सोबतच आम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर देखील पाहणार आहोत। आम्ही दिवेगारमध्ये स्टे करायचा ठरवलेला आहे। मग तिथे कुठे राहणार आहोत, काय चार्जेस वगैरे आहेत त्या देखील आम्ही डिटेल्स सगळे शेअर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सध्या आपण पोहोचलो आहे तामिनी घाटापर्यंत। तुम्ही व्ह्यू बघू शकताय तामिनी घाटाचे सध्याचे। आणि पावसाळ्यात तर हे खूप सुंदर असतं। पावसाळ्यात एकदा तरी नक्की यायलाच पाहिजे इथे भिजण्यासाठी। चला तर मग तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करा। खूप सकाळी लवकर निघलो होतो। आता जवळपास 9:30 वाजत आले आहेत। अजून इथून जवळपास 60 किलोमीटर आहे। ठीक आहे, बघूयात किती वेळ लागतोय। रिसॉर्ट आमच्या शिवने आता अनाउन्समेंट केलीच आहे की आम्ही दिवेगार बीचला पोहोचलेलो आहोत। चला तर मग चेक इन करून घेतो आम्ही। फायनली इथे आल्यानंतर चेक इन केलं, रिफ्रेशमेंट करून आता आम्ही बीचकडे आलोय। आता मला थोड्या बीचचा व्ह्यू दाखवतो कसा आहे ते। चला तर बघूया। हा जो दिसतोय हा दिवेगार बीचचा एंट्रन्स आहे। आम्ही इथं गाडी पाठीमागच पार्क केलेली आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघता इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील। ट्यूब्स, कपडे, पाण्यामध्ये खेळण्यासाठी बॉल वगैरे, खाण्यासाठी पण इथं हॉटेल्स वगैरे आहेत। सो ऑनलाईन पेमेंट करण्याची व्यवस्था पण आहे, पण कॅश घेऊन आलेलं चांगलं राहील। कारण इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे। आणि तुम्हाला आपल्या समोर तर दिसतोय तो दिवेगार बीच। काही लोक इथून चाललेले आहेत। थोडासा उशीर झाला आम्हाला येण्यासाठी। खूप दिवसानंतर आलोय सध्या बीचवर। तर मित्रांनो, आता वाजलेत 5:45 आणि आपण परत एकदा बीचवरती आलो आहोत। दुपारी येऊन इथे एन्जॉयमेंट करून गेलो होतो, पण आत्ता येण्याचं कारण म्हणजे सनसेट। जेव्हा तुम्ही कुठल्याही बीचवर जाता ना, त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही सनसेट बघायलाच पाहिजे संध्याकाळी येऊन। आणि तो का मी असं का म्हणतो याचं कारण आहे की जो व्ह्यू असतो ना खूप असा सुंदर असतो, जो पाहतच राहावा असं वाटतं। तर मी आता तुम्हाला अजून जास्त वेळ नाही थांबायला लावत। बघा दिवेगार बीचचा सनसेट। तर आम्ही आता इथून जातोय जेवणासाठी आणि आम्ही हा ब्लॉग इथे संपवत आहोत। पण कोकण ट्रिप संपलेली नाहीये, त्यामुळे पार्ट 2 पाहायला विसरू नका व्हिडिओमध्ये।